नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात गडचिरोलीच्या बातमीने. गडचिरोलीमध्ये 9 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. सिरोंचा नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भाजप आणि काँग्रेसची युती गेली 5 वर्ष सत्तेत होती, मात्र आता एकही जागा भाजप आणि काँग्रेसला जिंकता आली नाहीये. आदिवासी विद्यार्थी संघटनेची आता सिरोंचा नगरपंचायतीवर सत्ता असणार आहे, तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकली आहे. तर अपक्ष उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला, तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आपण बघतोय. तर 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. गडचिरोली जिल्ह्यात 9 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी पूर्ण झाली सुरू असल्याचं आपण बघतोय. सिरोंचा नगरपंचायतीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. भाजप आणि काँग्रेसची युती गेली 5 वर्ष इथे सत्तेत होती, मात्र एकही जागा भाजप आणि काँग्रेसला जिंकता आली नाहीये. आदिवासी विद्यार्थी संघटनेची आता सिरोंचा नगरपंचायतीवर सत्ता असणार आहे, तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकली आहे. तर अपक्ष उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं, तर 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. तर विजयी जल्लोष आपण बघतोय कार्यकर्त्यांचा, त्याची दृश्य आहेत. सिरोंचा नगरपंचायतीवरती आता आदिवासी विद्यार्थी संघटना ही एक नवीन आघाडी तिथे उदयास आलेली होती आणि त्यांची सत्ता असणार आहे. तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकली आहे. तर अपक्ष उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. नगरपंचायतीची जी मतमोजणी होती ती आजच्या दिवसावरती ठेवण्यात आलेली होती. कालच्या दिवशी ती होऊ शकली नाही आणि आज ही मतमोजणी जी ती पूर्ण होते आणि त्या अनुषंगाने जे वेगवेगळे निकाल आपल्या हाती येतात त्यात जर आपण पाहिलं तर 9 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी जी ती पार पडते. यामध्ये सिरोंचा नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गेली 5 वर्ष ही नगरपंचायत भाजप आणि काँग्रेसच्या आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या हाती होती, मात्र आता एकही जागा भाजप आणि काँग्रेसला जिंकता आली नाहीये. आदिवासी विद्यार्थी संघटनेची आता सिरोंचा नगरपंचायतीवरती सत्ता असणार आहे, तर मुलचेरा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांवर, शिवसेनेचा 4, तर भाजप केवळ एका जागेवर विजयी होऊ शकले. तर अपेक्षा उमेदवारांचा 5 जागांवर विजय झाला. चामोर्शी नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आपण बघतोय. 17 जागांपैकी 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहेत. महेश, आतापर्यंतचा कल काय दिसून येतोय? विशाल, आज नगरपंचायत निवडणुकीचे निकाल घोषित झालेले आहेत. आपण या जर बघितलं तर अनेक ठिकाणी धक्कादायक आहे. म्हणजे सिरोंचा नगरपंचायत ज्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापूर्वी भाजपची सत्ता होती, 2.5 वर्षानंतर भाजप आणि काँग्रेस युतीची सत्ता होती, तिथं भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे. तिथं एकही जागा काँग्रेस किंवा भाजपचा उघडता आलेला नाही. इथं आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या 10 जागा आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जी युती होती
त्यामध्ये या युतीला यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जागा आणि शिवसेनेचा 2 जागा, म्हणजे शिवसेना ज्या भागात शून्य होती तिथे शिवसेनेचं अस्तित्व या ठिकाणी दिसून आलेलं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिरोंचा असेल, अहेरी असेल, या सगळ्या ठिकाणी ज्या जाहीर सभा घेतल्या होत्या त्यानुसार आपण जर बघितलं तर शिवसेनेने हा जो प्रयोग केला होता, महाराष्ट्रात एक वेगळा प्रयोग होता की ज्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे त्याच्यासोबत युती. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता केल्यामुळे शिवसेनेला या ठिकाणी सिरोंच्या मध्ये, अहेरीमध्ये एक जागा आलेली आहे. मुलचेरा सत्तेमध्ये शिवसेना बसणार आहे. मुलचेरा नगरपंचायतीचं आपण जर बघितलं तर मुलचेरा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता बसणार आहे त्या ठिकाणी. त्यासोबतच चामोर्शी नगरपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता बसणार आहे. त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पडायला लागली होती. शिवसेना आणि काँग्रेसची त्या ठिकाणी युती होती. त्या ठिकाणी काँग्रेसचं स्पष्ट बहुमत आलेलं आहे. कुरखेडा नगरपंचायतीमध्ये सुद्धा शिवसेनेचे 5 नगरसेवक, मात्र त्या ठिकाणी सत्ता भाजपची आलेली आहे. भाजपचे 9 नगरसेवक निवडून आलेले आहे. धानोरामध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे. अजूनही अहेरीची मतमोजणी सुरू आहे, एटापल्लीची सुरू आहे, भामरागड असेल त्या ठिकाणी सुद्धा मतमोजणी अजून सुरू आहे. निकालाचं आताचं आपण जर चित्र बघितलं तर गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपची सत्ता होती बऱ्याच ठिकाणी, त्याच्या तुलनेत यावेळी नवीन चित्र आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आणखी काही वेळानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. मात्र लोकांनी गेल्या 5 वर्षातलं मूल्यमापन करून आपला जो कौल आहे तो दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर विशाल, धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल. मतमोजणी सुरू आहे आणि हळूहळू हे सगळे निकाल जे ते स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहेत. याबद्दलचा अपडेट आपण महेशकडनं वेळोवेळी घेत राहू.